बोलू का नको मध्ये झालं. पुन्हा एकदा यॉर्कर लेंथचा चेंडू होता. पुन्हा मिसफिल्ड आणि एक धाव सहजरित्या पूर्ण केली आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होताना संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 6 नो लॉस. आता मात्र मोठा गोलंदाज एक डावखोरा गोलंदाज मोठा गोलंदाज पाहायला मिळेल आपल्याला इथे. कसा चेंडू फिरवतो बघूया आता इथे मैदानाच्या आतमध्ये. हायट्रिकला निकेश भोयर यांच्याकडून 3000 रुपये. 500 रुपये असेल हायट्रिकला मनीष यांना निकेश भोयर यांच्याकडून. आणि ते वाईट चेंडू येतोय. सामना थांबवायचा 1 मिनिट. स्टार्ट करा. आणि ते रनआउटच्या स्वरूपात विकेट आली. राज पाटील बॅक टू द पवेलियन. बॅट्समनचं नाव काय? व समोरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला इथे. संघासाठी नक्कीच 3 धावा वाचवले ते. चांगले क्षेत्ररक्षण म्हणता येईल. हो पुन्हा एकदा फुल टॉस आणि इथे चौकार येतो मनीषाच्या गोलंदाजीवर. धारदार गोलंदाजी आणि त्याच्यावर चौकार. धारच काढली गोलंदाजाची. हो पुन्हा एकदा स्लोवर चेंडू होता आणि ते एक धाव येते. 1 डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. 1 to go. नाही तू नावावर क्लिक करून फक्त हे कर. हो नावावर क्लिक करून यस करायचं. डिक्लेअर करायची गरज नाही. काय बोलो. हा बेजरा आपली लावा ना. अनुज विघ्नार्थ नंतर आपली लावा. हा कोणी बॉलिंग. प्रवीण आहे गोलंदाजी मार्कवर. तिसरं षटक. पहिला चेंडू पुढे येऊन फुल टॉस केला आणि ते डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा येत आहेत. एक मॅच होईल ना मग आपली. मग तिसरी टीम कोणती आपल्या? चाणक्य आली नाही ना अजून. हो पुन्हा एकदा दिशाईन गोलंदाजी. 2D वाईट चेंडू. 2D होता बोलतो. हा 2D होता. 2D होता याच्या पहिले. आता एक वाईट टाकला. नाही 2D होता तो तसंच बोल. 2D मग डॉट. मग आता 1 काढला ना. हा नाही 2D आणि वाईट गेला नंतर. वाईट गेला. हा वाईट होता तो. अंडू कर आणि मग एक ना. हा एक सिंगल आता बस. आणि इकडे टॅप शॉट सिलेक्शन. एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात. हो उचलून फेकायचा होता पण इथं बॉक्स आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. धनंजय बॅक टू द पवेलियन. अनुज कॅफे यांना विनंती आहे की चहा आणि कॉफीची व्यवस्था करायची आहे इकडे स्टेजवर. 4 चेंडू 19 धावा 2 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. हो पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळायचा होता आणि डॉट चेंडू. चांगला चेंडू पाहायला मिळतो प्रवीण यांच्या याच्यातून माध्यमातून. पुढे येऊन अजून एक मोठा फटका घ्यायचा होता आणि 2 चेंडूवर 2 फलंदाज बॉक्स आउटच्या स्वरूपात बाद होत आहेत.
काय गोलंदाजी पाहायला मिळते प्रवीण यांची. दुसऱ्या षटकामध्ये चांगल्या धावा आल्या होत्या, पण इथे थोडं धावेला अंकुश लावलाय महेंदर ना, बॅट्समन नेम महेंदर. महेंदर नॉन स्ट्राईकला. बोलो ना. हाँ भेज रहा दो प्लस दो. भेज रहा. हा. 9+2 धावा. मागचं षटक चांगलंच हाताळलं होतं प्रवीण यांनी, पण या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवर खराब सुरुवात झाली आहे. मॅक्झिमम फायटर दिसत आहे त्यांची कोणाबरोबर आहे बघा मॅच. आपल्याच तिकडे ना, ह्यांच्याबरोबर किंवा हे दोन टीम जे खेळत आहेत, युरोपा स्ट्रायकर आणि हे हो हो हो, चांगला चेंडू, चांगला कमबॅक म्हणता येईल. 9 चेंडू नंतर आता काय होता. पुन्हा एकदा पुढे येऊन टॅप शॉट सिलेक्शन. प्रतीक आहे तिथे काही चूक नाही होणार. मग कासाबेला आणि आपली लावा, कासाबेला आणि यांची लावा, आणि आपली आणि युरोपा लावा. कासाबेला आणि कोणाची. आणि इकडे ड्राईव्ह केलं चेंडूला, सुरेख फटका म्हणता येईल. यांची युरोपा बरोबर झाली आहे ना, आणि चौकार येतोय. खेळू आणि यांचा महेंदर याच्या वेळेस पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकलाय. मॅक्झिमा फायटर्स कासाबेला बरोबर. इथे मात्र सुरेख चेंडू हाताला होता. चांगलं कमबॅक म्हणता येईल चौकारानंतर. पण आता विग्नरचं ते नंतरची मॅच बोलतोय मी. नेक्स्ट लगेच त्याच्यानंतर आता याची नंतरची अनुस कॅफे. हां, विग्नर तर अनुस कॅफे त्याच्यानंतरची बोलतोय मी. आपली आणि युरोपा स्ट्रायकर्स लावा, आणि त्याच्यानंतर कासाबेला आणि मॅक्झिमम. सुरेख चेंडू, अजून एक सिंगल येते मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू 28 धावा. पुन्हा एकदा पुढे सरसावले होते. इथे 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात येत आहेत. अजून कोणते टीम आले आहेत इकडे, तर इकडे रिपोर्ट करा. कोणते टीम्स आले, कोणते संघ इथे अवेलेबल असतील तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ रिपोर्ट करायचं. त्यांचा सामना खेळवला जाईल एक सामन्यानंतर. आणि मैदानावर धावफलक 30 धावा झाल्या धावफलकावर. 30 ऑन दी बोर्ड. इथे विजय लेग बायच्या स्वरूपात एक धाव येते इथे. इथं चांगला चेंडू, डॉट चेंडू. शेवटचे 4 चेंडू. आणि इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. मागच्या षटकामध्ये एक चौकार आला होता, पण इथे थोडं कमबॅक करून देत आहेत संघाला विजय. कोणता संघ अवेलेबल असेल तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. त्यांचा सामना खेळवला जाईल एक सामन्यानंतर. पुढचा सामना असेल तो म्हणजे विघ्नहर्ता विरुद्ध अनुज कॅफे. दोन्ही बलाढ्य सिंग संघ आहेत. 31 ऑन दी बोर्ड. शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी. टॅप शॉट सिलेक्शन, आणि ते क्षेत्ररक्षणामध्ये थोडी चूक होते. आणि मात्र इथे 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या आहे. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. यॉर्कर चेंडू होता, समोरच्या दिशेने कोणच नाही आलं चेंडूवर, आणि ते चौकार येतोय. चेंडूवर कोणीच आलं नाही, त्यामुळे इथे चौकार लगावलाय फलंदाजाने. अशा चुका तुम्हाला सामना लांब करू शकतात तुमच्यापासून.
पुन्हा एकदा टॅप शॉट सिलेक्शन आणि 2 धावा येत आहेत इथे आणि पहिल्या डावाचा खेळ समाप्त त्याने धाव फलकावर धावा झाला त्या म्हणजे 39. बॉल बॉल 40 धावांचं लक्ष. संतोष बॅट्समन नेम. स्ट्राईक एंडला आहे तो म्हणजे केवल आणि नॉन स्ट्राईक एंडला प्रवीण. सामन्याला सुरुवात करायची. पहिला चेंडू. हो 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 काय चेंडू फिरालाय, काय चेंडू फिरालाय. मागून बोल्ड झालाय. काय लेग टर्न होता. जवळजवळ क्रीजच्या बाहेर पडलेला चेंडू होता. क्रीजच्या कॉर्नरला. वा बॅट्समन नेम. अरे मला दिसलंच नाही. ओळखीच होता माझ्या. तो पहिला निसर्ग पार्क मध्ये तो प्रतीक. चेंडू आलेला इथे प्रत्येकाच्या माध्यमातून एक टॅप शॉट सिलेक्शन आहे. त्याने पहिल्या चेंडूवर दुसऱ्या चेंडूवर एक धाव. पुन्हा एकदा टॅप शॉट सिलेक्शन आणि अजून एक धाव इथे डिक्लेअरच्या स्वरूपात येते. सामना खूप लांब आहे आणि इथे फलंदाज बाद अजून एक विकेट मिळते सपमुश यांना. ट्रॉफी जमा करायची. त्यानं बोलू कोणती ट्रॉफी जमा करा. 3 चेंडू 4 चेंडू. आता मात्र मोठा खेळाडू 3 चौकारासाठी. मनीष पवार. 3 चौकारासाठी निकेश भोईर यांच्याकडून 500 रुपये. आणि हेमंत सर यांच्याकडून प्राइज आले 3 चौकारासाठी 500 रुपये. हेमंत सर यांच्याकडून पण. मनीष पवार याच्यासाठी. निकेश यांच्याकडून प्रत्येक रन साठी 100 रुपये. संकेत आलाय गोलंदाजी मार्कवर. सामना अजूनही खूप लांब आहे. 4 षटकामध्ये 37 धावांची गरज अजूनही. 3च धावाला पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली संतोष यांची. बाहेर नाही जाऊ शकत. आणि मनीष पवार यांनी मॅच जिंकवली तरी पण निकेश भोईर यांच्याकडून 500 रुपये. पहिला चेंडू नो चेंडू आलेला आहे इथे.
मॅच जिंकलं 500. मनीष पवार याच्यावर पैशांचा वर्षा होते जणू काय. No+1. पुन्हा एकदा टॅप शॉट. थोडं मिसफिल्ड झालं होतं इथे. मनीष पवार याला स्वतःला स्ट्राईक घ्यायची होती. No+1. अजून एक No+1 म्हणजे अवांतरच्या स्वरूपातच 4 धावा दिलेल्या आहेत. हो सुरेख क्षेत्ररक्षण म्हणता येईल. चेंडू उचली घेतला होता समोरूनच. पहिला चेंडू म्हणता येईल या षटकातला. समोर येऊन कव्हर ड्राईव्ह खेळायचं होतं आणि बॅटची एज घेऊन शरद यांच्या हातात चेंडू आणि सुरेख क्षेत्ररक्षण म्हणता येईल. अजून एक डॉट, अजून एक सिंगल येते. संतोष यांना कॅच होते आणि ते रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. डायरेक्ट हिट केलं. घरी कसं जाऊ मी तेव्हाच जाईल डायरेक्ट. 9:30 बघतो चल काय आता मॅच आहे ती खेळून जाईल. पुढे सरसावून ड्राईव्ह केलं होतं चेंडूला पण तिथे चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. 3 चौकार आलाय. सिंगल डबलने काही होणार नाही कारण इथे चौकारांची गरज आहे. सामना जिंकायचा असेल तर 11 धावा फलकावर झाल्यात. शेवटचा चेंडू. 19 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये अजूनही. मनीष पवार यांना 500 रुपये सामना जिंकल्यावर. आणि ते फुटबॉलचं प्रदर्शन करेल आणि चांगला चेंडू अडवलाय. जर्सी फुटबॉलची घातली त्याने. चांगलं क्षेत्ररक्षण. संघासाठी नक्कीच 3 धावा वाचवल्या. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आणलं होतं आणि ते 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात येत आहेत. मिसफिल्ड झाली होती मगाशी. चांगला चौकार अडवला पण इथे मिसफिल्ड झाली. संतोष पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. इथे No+1. पिचची का पिचची लाईन आहे का त्याने पाडली ती. कोणती लाईन आहे साईडची. पिचची लाईन आहे ना. हो इथे चेंडूने बिरकी घेतली जणू काय. डॉट चेंडू. स्टंपिंगची संधी होती. आणि ते 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात येतात. मनीष पवार प्रयत्न चालू आहे त्याचे चौकार मारण्याचे. सामना जिंकवायचे कारण 500 रुपये सामना जिंकवल्यावर आणि 3 चौकारासाठी हेमंत सर आणि निकेश भोर यांच्याकडून 500 रुपये. आणि ते फलंदाज बाद. जसं प्राइज अनाऊन्स केलं तसंच फलंदाज बाद झाला. बॅट्समॅन नेम 4 विकेट गेले. समीर. पुन्हा एकदा लेग टर्न केला होता आणि ते सोडून दिलाय. डिक्लेअरच्या स्वरूपात अजून एक धाव येते. 20 ऑन दी बोर्ड. अजून 20 धावांची गरज आहे.
पुन्हा एकदा टॅप शॉट आणि गोलंदाजाने चेंडू सोडला नाही तिथं रनआउटच्या स्वरूपात अजून एक विकेट भेटला असता आणि षटक समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्तीवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 ऑन दी बोर्ड. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज अजूनही सामना जिंकण्यासाठी. जर इकडे चौकार आले तर सामन्यामध्ये फेरबदल होऊ शकतो. पाटील ना पूर्ण पिच आहे ना बॉलिंग साठी बॉक्स म्हणजे त्याने लाईन मारली डायरेक्ट हसमुख भाईने. ते काय झालं पाठवलं करते ना त्या हसमुख भाईने लाईन मारली तिथं बॉलिंग साठी. रूल बदलला काल गई काय बोलतात हो हो राज याच्या माध्यमातून सुरेख चेंडू आणि तर रनआउटची संधी आणि फलंदाज बाद होतोय. विजय नॉन स्ट्रायकर आउट झाला. इथे मात्र वाईट +1 वाईड आहे एवढा मोठा वाईड आहे. टॅप शॉट सिलेक्शन आणि 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात येते म्हणजे मागच्या चेंडूवर जणू काय 4 धावा आल्यात. इथे मात्र झेल ड्रॉप झाला. चांगला प्रयत्न तो धनंजय यांचा कॅच पकडण्याचा पण ते झेल ड्रॉप झाला. सिंगल. 9 चेंडू आणि 15 धावांची गरज. सामना अजून बॅलन्स आहे. एक चौकार आला तर सामना फिरू शकतो. समोरच्या केलं मिस फील्ड झाली होती आणि ते सिंगल येते. चार चेंडू आणि ते डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. जाऊ शकतो का आतमध्ये नको जायला लागा. ए नको 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 आतमध्ये नका जाऊ जाऊ शकतो. कोण काय बोललं तर आशिक द ऑडिटर अनाउन्स करतात कोणती टीम आली आहे तर चला पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतोय. कोणताही संघ आला असेल तर त्यांनी इथे रिपोर्ट करा आणि पुढचा सामना असेल तो म्हणजे विघ्नहर्ता विरुद्ध अनुज कॅफे. सुरेख चेंडू षटक समाप्त झाल्यानंतर शेवटच्या षटकामध्ये 13 धावांची गरज आहे. सामना जिंकायचा असेल इकडून तर 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. आणि आता मात्र मनीष आलाय गोलंदाजी मार्कवर. दोन्ही संघांमध्ये एक मनीष आहे. एका मनीषने तर धावा दिल्या होत्या. हा मनीष देतो का? 6 चेंडू 13 धावा. यॉर्कर होता. समोरच्या ड्राईव्ह केलं. संकेत होता तिथे उचलून फेक केलं. तोपर्यंत एकच धाव मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू आणि 12 धावांची गरज अजूनही. फुल टॉस होता. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पण रन आउट घेता आला नाही गोलंदाजाला आणि तिथे 1 धाव मिळाली. एका धाव्याने काही नाही होणार आहे. चौकारांची गरज आहे. सामना जिंकायचा असेल इकडून. पुन्हा एकदा टॅप शॉट आणि नो +1. इथे मात्र फलंदाज बाद झालेला आहे
आता 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. 2 चौकार. पुढे सरसावून खेळत होतं चेंडूला आणि इथे डॉट चेंडू होतोय म्हणजे सामना जवळपास झुकलेला आहे. तो म्हणजे कासाबेला संघाकडे. राहुल दा कुठे चाललाय? आता मात्र फक्त औपचारिकता बाकी. 1 चेंडूवर 8 धावांची गरज आहे. आणि इथे फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात शेवटच्या चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि ते कासाबेला संघाने आज सामना जिंकला आहे 7 धावांनी.